तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये सखी समोर कान्हाचे 3 धक्कादायक रहस्य उलगडणार आहे. मित्रांनो, आता तुम्हालाही काळजी लागली असेल की सखीने कान्हाचं कपाट जेव्हा उघडलं तेव्हा सखी कपाटात काय पाहणार. पण मित्रांनो, कान्हा एवढा पण वेडा नाही त्याने ते सगळं सत्य तिथे ठेवायला. मित्रांनो, आता सखीने कपाट उघडलं आणि सखीला खूप मोठा धक्काच लागलेला आहे. आता धक्का का लागला? कारण कान्हाने कपाटात असं काहीतरी ठेवले जे पाहून सखीला फार चक्कर आली आहे. मित्रांनो, कान्हाने कपाटात ठेवले पालेभाज्या. ते पाहून ना सखीला आता खरंच खूप धक्काच लागलेला आहे. ती बोलते की असं कोण करतं? कपाटात कोणी पालेभाज्या ठेवतं का? बापरे, जग मग पालेभाज्या असं कोणी करतं का? तर कान्हा बोलतो ही कान्हाची कान्हा नीती आहे. कान्हा हा जगा वेगळंच करतो. कान्हाला नियम मोडायला फार आवडतं. जसं त्यांनी तुम्हाला तुमचे नियम मोडले तसेच कान्हा तर स्वतःच्या घरातही नियम मोडूनच राहतो. त्यामुळे आता कान्हाचं एक सत्य तर सखीला कळलेलं आहे की कान्हा हे पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवण्याची ऐवजी त्यांनी कपाटात ठेवल्यात. बापरे, आता दुसरं रहस्य आपण पाहणार आहोत. आता कान्हा सखीला दुसरी गंमत दाखवतो. कान्हा बोलतो की अहो सखी मॅडम, तुम्ही अजून मला ओळखलंच कुठे? अहो मी कान्हा आहे. कान्हा हा कान्हा काहीही करू शकतो. मित्रांनो, आता तो फ्रीज उघडून दाखवतो. जेव्हा फ्रीज उघडला जातो तेव्हा सखीला परत एकदा धक्का बसतो, कारण त्याने पालेभाज्या कपाटात आणि कपडे फ्रीजमध्ये ठेवलेले असतात. बापरे, हा कान्हा खरंच जगा वेगळा आहे. खरंच त्याने किती युनिक गोष्ट केली. जे कपाटात ठेवायचे ते फ्रीजमध्ये ठेवले, जे फ्रीजमध्ये ठेवायचे ते कपाटात ठेवले. बापरे, खतरनाक. हे पाहून तर मलाच खरंच आश्चर्य वाटते कान्हाचं. कान्हा किती डोकं आहे यार तुला, ग्रेट आहे तू. आता तिसरी गोष्ट जर तुम्ही ऐकली ना तर तुम्हालाही भान राहणार नाही. मित्रांनो, तिसरं रहस्य असं आहे की ते आता पाहून सखीलाही चक्करच येणार आहे. मित्रांनो, आता कान्हा गादी उलटतो आणि त्याच्या खाली तिला दाखवतो एक अशी गोष्ट जे पाहून सखीला खरंच आश्चर्य वाटतं. तो बोलतो की हे आहेत आमचे कपडे. आम्ही इस्त्रीचा वापर करत नाही. आमचा 1 रुपया सुद्धा आम्ही खर्च करत नाही. आम्ही रात्री झोपताना गादी खाली कपडे टाकतो आणि रात्रभर झोपतो आणि सकाळी उठल्यावर मस्तपैकी इस्त्री केलेला शर्ट मिळतो. म्हणजे इस्त्री पण होते आणि पैसे पण वाचतात. तुमचे कपडे करायचे का इस्त्री? द्या इकडे, मी टाकतो. सखी म्हणते बावड आहे का तू? मला काय असं करायचं नाहीये. मला एवढी पण माझ्या वेळ आली नाही की मी गादी खाली कपडे टाकून इस्त्री करेल. आता मित्रांनो, खरंच यांची नोकझोक तर खरंच खूप क्यूट आहे. हा कान्हा आहे ना खरंच म्हणजे सखीला त्रास देण्यामध्ये ना खरंच एक नंबर आहे. म्हणजे तो सखीला प्रेमाने त्रास देतोय. त्याचा असं काही नाहीये की तो रागाने त्रास देतोय. पण मित्रांनो, आता खरंच खूप मोठी धांदल उडालेली आहे. कारण सखी जेव्हा आता चाळीत जेव्हा रात्री ती झोपते, मच्छर वगैरे चावतात तिला, पण तू सकाळी जेव्हा उठून ती वॉशरूमला जाणार असते तेव्हा मात्र खूप भल्ली मोठी लाईन लागलेली असते. आणि बिचारीला कसं आता तिकडे एवढी मोठी काय म्हणतात बंगल्यात राहिलेली मुलगी ती कसं सहन करणार? तेव्हा ती आता म्हणते की मला जाऊ द्या. तर गावच्या बायका तिला बोलतात की नाही अजिबात जमणार नाही, ती लाईन लागली आहे. आणि आता तिला बिचारीला उलट्याच होतात. बापरे, तिला राहतच नाही, सहनच होत नाही. जाणून तिला बोलते अगं सखी काय झालं? सखी बोलते की नाही, मी नाही राहू शकत आता, मला काहीच म्हणजे सुधारतच नाहीये. तर इकडे आता कान्हा हा सरकारसमोर उभा असतो आणि कान्हाला कोणतरी कॉल करतं, म्हणजे त्याचा मित्रच कॉल करतो आणि सांगतो की अरे सखी ही चाळ सोडून निघून चालली. बापरे, कहाणी मी ट्विस्ट. कारण आता कान्हाला तर सखीला तिथे खरंच ठेवून घ्यायचं असतं, परंतु ते सगळं चाळीतलं वातावरण पाहून आणि चाळीतलं ते सगळं गंद वातावरण पाहून आता सखी तिथे राहायला नको म्हणते. सखी बोलते की बाबा मी हारले, मला माफ कर, पण मी या चाळीत परत कधीच येणार नाही. मी इथे राहूही शकत नाही, मी चालले आता, मला माफ कर. आता कान्हा सखीला थांबवू शकेल का? सखीला चाळीत राहण्या वाचून तिला थांबवू शकेल का? की सखी आता परत सरकारकडे येणार? काय वाटतं, चॅलेंज मोडणार का सखी? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.